सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। हे नगर परिषदचं काम आणि हे सार्वजनिक बांधकाम खात्याचं काम, दोन्ही कामं पूर्ण झालेली, थोडक्यात पूर्ण म्हणजे 80-90% पूर्ण झालेली। पण हा जो चौकातला ड्रेनेजचा विषय आहे, हा किती दिवस आपण उघडा ठेवणार आहे आता? अहो, इथं अपघात होण्याची शक्यता आहे। आता विषय असा आहे की नगर परिषद काय सांगते की आमचं काम त्या बोर्डावर आहे, आम्ही ते पूर्ण केलेलं आहे। हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याचं आहे, म्हणजे दोन्ही कॉन्ट्रॅक्टरमुळं त्यांच्या वादामुळं हा गटर लाईन राहिलेली। आता ही गटर लाईन कोणची? नगर परिषदची, बरोबर। आणि कॉन्ट्रॅक्ट घेताना किरण शेठचं काम केलेलं आहे। आता तात्याच्या अंडरमध्ये हे काम येते असं हे कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे। मग हे नागरिकांना ना हात त्रास कशाला? इथं शाळा आहे, लहान मुलं जातात येतात, ट्रेनिंगचा रोड आहे, उद्या जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण आहे? सार्वजनिक बांधकाम खातं किंवा मग नगर परिषद राहणार आहे का? आणि नगर परिषद एकदम भोंगळा कारभार आहे। आता बाजारपेठला तिथं खांदून ठेवले, म्हणजे कोट्यवधी रुपये शिंपी आली झालं, बाजारपेठ झालं, तिथं ते मेडिकल तिथं पाहिलं मी ज्यावेळेचे तिथं खाल्लेलं, बरोबर, इशी बशी। मग कोट्यवधी रुपये ह्या रस्त्याला खर्च होतो आणि परत खोदाई चालू होती। मग तुम्ही झोपले का? याचा अर्थ काय माहिती का? की परत उकरायचे पैसे लावायचे, परत पैसे खायचे। अरे किती खाल, हा किती खाल तुम्ही? अजून रानवत शहराला शुद्ध पाणी आहे, याचा विषय कोण घेत नाही? नगर परिषदवाले। जो अधिकारी येतो तो अधिकारी ह्याव करतो, त्यांनी पण गावाची चव ओळखली की ह्या गावामध्ये मला बोलणार कोणी नाही आहे, मी बिनधास्त खुर्चीवर येणार, अनलिगली बिल्डिंगला परमिशन देणार आणि पैसे खाणार, हाच विषय राहिलेला। प्रत्येक अधिकाऱ्यांनी ह्या गावाची 100% चव ओळखली। हा बघा ना काय काय तमाशा लावलेला आहे इथं, किती दिवस हा तमाशा चालणार आहे? हा, इथं डास आहे, इथं शाळा आहे, इथं वाहतूक आहे, टर्निंगचा रोड आहे, हे काम कधी करणार तुम्ही? हा, आणि म्हणे स्वच्छ भारत अभियान, आता कचरा दिसत नाही का नगर परिषदला? अहो, लोकांना अशी जागा द्या की आम्ही तिथं कचरा टाकू। काही लोकांच्या घंटागाडी ह्या वेळेत येत नसल्यामुळं आता आमच्या तिथं आहे ना समतानगरला त्या दिवशी कधी 5:30 वाजता गाडी आली, पाठव 5:30 वाजता कोण उठेल का? हा, आता एवढा मोठा कोट्यवधी रुपये अण्णांनी खर्च दिलेला आहे या रोडसाठी, अतिशय चांगला रोड झालेला आहे, दुमत नाही, दोन्ही कॉन्ट्रॅक्टरचं चर्चेत स्वागत आहे। पण हे याचा काय प्रॉब्लेम आहे? हा विषय काय? हा विषय सॉल्व्ह झाला पाहिजे ना। हत्ती एक नंबर, पण शिपूट राहिलं नाही आहे, पण हे अतिशय धोकादायक आहे, बरोबर आहे काय? मग नगर परिषदला एवढंच म्हणतो, तुम्ही चोऱ्या करा, पैसे खा, पण ते इनामदारीने खाओ। हा, एवढा कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही जर परत खोदाखोदी सगळ्या गोष्टी जर करत असेल तर उपयोग नाही त्याचा। त्यांना माहिती आहे परत खोदायचे पैसे लावणार। अहो, एक GCP लावता तुम्ही, अर्धा चालतो, कोण बघायला तिथं? 12 तास लावतात का 8 तास लावतात? कोण बघायला आहे? कुठला नागरिक बघायला आहे तिथं? समजा उद्या इथं पाईपलाईन फुटली, इथं GCP आणला, 8 तास गेला आणि त्याचे लावले 10 तास, कोण बघायला आहे तुमच्याकडं? कोणाचा अंकुश आहे या गोष्टीवरती? कोणाचाच अंकुश नाही। त्यामुळे ही जी कामं आहे ना, ही जनतेची चांगली करा, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही। हे काम ताबडतोब झालं पाहिजे।